नमस्कार. MR24 तास या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. एकेकाळचा पशुधनाचा राजा असणारा कृष्णाकाठ आज पशुपालनापासून मात्र दूर होत चालला आहे. 2019चा महापूर आला आणि नदीकडील पाळीव जनावरांची संख्या कमी होत गेली. पूर्वी घरटी 3-4 गायी म्हशी असायच्या आणि त्याच्यावर पूर्ण कुटुंबाचा घरखर्च चालायचा. शेतीसाठी मुबलक शेणखत असायचे आणि त्यामुळे शेतीसुद्धा जोमात असायची. कृष्णामाई ज्याप्रमाणे वाहत असे त्याप्रमाणे प्रत्येक घरात दूधगंगा असायची. आमच्या पोलूस तालुक्यात कृष्णाकाठ पशुधनाची जणू ओळखच होता. आमच्या इथे गायी म्हशींच्या विविध जाती बघायला मिळायच्या. पण 2019चा महापूर आला आणि जनावरे कमी होत गेली आणि आज 2026ला तर अगदी बोटावर मोजण्या इतपत घरामध्ये जनावरे शिल्लक राहिली आहेत. लोकांनी सध्या विकतच्या दुधाला पसंती दिली आहे. दूध डेअरीकडे दूध घालणाऱ्यांपेक्षा दूध विकत घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कृष्णाकाठाला नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. प्रसंगी शेतीसाठी शेणखत कमी पडत आहे, त्यामुळे शेतीचा कल ढासळत आहे. त्यामुळे आधीच शारपड जमिनीचा प्रश्न असताना हा नवीन प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झाला आहे. ज्यावेळी दुधाचे भाव कमी होते त्यावेळी दूध दरवाढीसाठी अगदी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने झाली. पण आज दुधाला दिवस चांगले असून सुद्धा दुग्ध व्यवसायाकडे कृष्णाकाठाने मात्र पाठ फिरवले आहे. त्यामुळे आता दूध मिळेल का दूध हा नवीन प्रश्न कृष्णाकाठी निर्माण झाला आहे. धन्यवाद.